सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही वालन किंग्स आम्ही हायड्रॉलिक नालेची तापसानी कशी करायची ते पाहूया। उद्दिष्टे या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही खालील कृती करण्यास सक्षम व्हाल। हायड्रॉलिक होज तपासणे, हायड्रॉलिक पाईप तपासणे, हायड्रॉलिक पाईप फिटिंग तपासणे। चला आज हायड्रॉलिक होज बद्दल चर्चा करूया। हायड्रॉलिक होज ही एक विशेष प्रकारची रबरी नळी असते जी विविध व्यावसायिक आणि औद्योगिक कार्यांमध्ये आढळून येते। हायड्रॉलिक होजेस सामान्यतः लवचिक रबर किंवा वायर पासून बनवलेले असतात, ज्यामध्ये मजबूती आणि अधिक टिकाऊपणासाठी थरांवर थर दिलेले असतात। हायड्रॉलिक प्रणाली ज्यामध्ये घटक लवचिक नळ्यांशी संबंधित असतात त्याला सामान्यतः होजेस असे म्हणतात। लवचिक होजेस सिंथेटिक रबर ट्यूबचे बनलेले असतात, ज्यामध्ये अधिक तन्यतेच्या स्टील वायरचा किंवा 2 वेण्या किंवा सिंथेटिक सूत हवामान प्रतिरोधक रबराने व्यवस्थितपणे झाकलेले असते। लवचिक होजेस पल्सेटिंग प्रेशर घेण्यास खूप चांगले आहेत, जे रबरी होजद्वारे ओलसर केले आहे। कडक पाईपच्या बाबतीत यामुळे कंपने निर्माण होऊन शेवटी कनेक्टर तुटणे किंवा सैल होणे असे होऊ शकते। होजेस वापरण्याचे फायदे: शॉकचा आवाज आणि कंपन यांच्या विरुद्ध इन्सुलेशन, स्थिर भागांना जोडते, अवघड जागेत कनेक्शन करणे सोपे होते, तात्पुरते कनेक्शन चांगले बनवते, वारंवार बदलावे लागणार असल्यास कनेक्शन आणि डिस्कनेक्शन प्रदान करते। लवचिक होजेसचे प्रकार: लवचिक होजेस वेगवेगळ्या प्रकारचे दाब आणि तापमानाच्या श्रेणीच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहेत। होजेस सहसा खालील प्रकारे वर्गीकृत केले जातात। बांधणीचा प्रकार: ए. वायर ब्रेडेड सिंगल किंवा डबल ब्रेड, बी. सिंथेटिक यार्न ब्रेड, कापूस, फायबर, एस्बेस्टॉस इत्यादी। सामान्यतः सिंथेटिक यार्न ब्रेडेड होजेसची लवचिकता अधिक लवचिक असते, परंतु ऑपरेटिंग प्रेशर ही मर्यादा असते। तर स्टील वायरमुळे वायर ब्रेडेड होजेस 300 सेंटीमीटर स्क्वेअर पर्यंतचा दाब सहन करण्यासाठी वापरले जातात, परंतु हे होजेस सिंथेटिक यार्न ब्रेडेड होजेस सारखे लवचिक नसतात। हायड्रॉलिक सर्किट्समध्ये होजेसचा वापर केला जातो आणि त्यावर त्यातून वाहणाऱ्या तेलाचा दबाव असतो, त्यामुळे होजेसचे वर्गीकरण त्याच्या दाब सहन करण्याच्या क्षमतेनुसार केले जाते। तसेच हे स्पेसिफिकेशन मानक SAEG 517, SAE 100R1, SAE 100R2 असे दिले जाते। R1, R2 या संख्या दाब आणि तापमान तसेच बांधणीची सहन करण्याची क्षमता दर्शवतात। बांधणीमधील सर्किटमध्ये निर्माण होणारा जास्तीत जास्त दाब लक्षात घेऊन होजची निवड केली पाहिजे। पाईप एंड फिटिंगचा प्रकार: होजेस वेगवेगळ्या कामांमध्ये वापरले जात असल्यामुळे आणि विविध कनेक्टरसाठी ते माउंट करावे लागत असल्याने ते विविध एंड फिटिंगसह उपलब्ध असतात। ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार अनेक प्रकारचे एंड फिटिंग्स उपलब्ध आहेत। थ्रेडेड मेल निप्पल, फिमेल स्क्विव्हेल नट, फिमेल निप्पल। लवचिक होजेस खालील माहितीनुसार निर्दिष्ट केले जातात: आतील व्यास, 2 टोकांच्या कनेक्टरमधील लांबी, दाब आणि तापमान सहन करण्याची क्षमता, एंड फिटिंगचा प्रकार। चला आता कनेक्टर्सवर चर्चा करूया। कनेक्टर्स हे असे घटक असतात जे ट्यूबच्या टोकांना विविध हायड्रॉलिक घटकांच्या भागांशी जोडतात। कनेक्टर इतर अनेक उद्देश देखील पूर्ण करतात, जसे की ट्यूबच्या आकारात बदल करणे, प्रवाहाच्या दिशेने बदल करणे, प्रवाह प्रतिबंधित करणे इत्यादी। कनेक्टर वेगवेगळ्या पॅरामीटर्सनुसार वर्गीकृत केले जाऊ शकतात: 1. सीलिंग डिझाईनच्या प्रकारानुसार, 2. आकार, माप आणि ज्या उद्देशासाठी वापरले जातात त्यानुसार। योग्य प्रकारच्या कनेक्टरची निवड
ही विविध घटकांवर अवलंबून असते. 1. प्रणालीचा कामाचा दबाव. 2. असेंब्ली आणि डिसअसेंब्लीची फ्रिक्वेन्सी. 3. सर्किटमध्ये कंपन किंवा शॉकची पातळी. आणि 4. कार्यक्षेत्र. सीलिंग डिझाईनच्या प्रकारानुसार. फ्लेअर्ड फिटिंग्स. यामध्ये पाईपला फ्लेअर केले जाते आणि योग्य कनेक्टरमध्ये बसवले जाते. 2. ओ रिंग कॉम्प्रेशन फिटिंग. या प्रकारात ओ रिंग सील पाईपचा बाहेरील डायमीटर स्लिप रिंग पाईपला योग्य स्थितीत पकडतो. स्लीव्ह कॉम्प्रेशन फिटिंग. यामध्ये पाईप नेक सील तयार करतो आणि स्लीव्हसह तेलाचा मार्ग सील करतो. फेरूल कॉम्प्रेशन फिटिंग. यामध्ये फेरूल एका विशिष्ट रचनेचे असते. फेरूल ट्यूबमध्ये चिकटून बसल्यामुळे कायमस्वरूपी सील तयार करते. स्ट्रेट कनेक्टर. ट्यूबला शरीराच्या लंबवत जोडण्यासाठी वापरले जातात. एल्बो कनेक्टर्स. ट्यूबच्या टोकाला हायड्रॉलिक घटकांच्या भागांच्या समांतर जोडण्यासाठी वापरले जातात. बॅन्जो कनेक्टर. बॅन्जो कनेक्टर एल्बोसारखा असतो, परंतु पोर्ट अक्षापासून 360 डिग्री वळण्याची लवचिकता त्यामध्ये असते. हे हायड्रॉलिक घटकांसह पाईपच्या सहज पोझिशनिंगमध्ये मदत करते. फ्लॅंज कनेक्शन. मोठ्या आकाराच्या वॉलमध्ये थ्रेडेड पोर्ट नसतात. त्यांना पोर्ट म्हणून फक्त एक छिद्र असते. अशा केसमध्ये फ्लॅंज बॉडीवर बसवले जाते आणि कनेक्टर फ्लॅंजवर बसवले जाते. याला फ्लश माउंटिंग असेही म्हणतात. प्लग. हायड्रॉलिक घटकाच्या कोणत्याही पोर्टला ब्लॉक करण्यासाठी प्लग वापरला जातो. ट्यूबच्या एका टोकाला ट्यूबच्या दुसऱ्या टोकाशी जोडण्यासाठी हे वापरले जातात. टी कनेक्टर. पाईपची 3 टोके जंक्शनवर जोडण्यासाठी हे वापरले जाते. 4 वे कनेक्टर. पाईपची 4 टोके जंक्शनवर जोडण्यासाठी हे वापरतात. रिड्युसर. वेगवेगळ्या आकाराची पाईपची 2 टोके जोडण्यासाठी वापरले जातात. ट्यूब आणि होज फिटिंगसाठी काय करावे आणि काय करू नये यावर आता आपण चर्चा करूया. होज ज्या भागाशी जोडलेले आहे त्या भागाच्या गतीनुसार होज त्याच समतलात वाकलेले असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी होजेस गरम चिप्स इत्यादींना चिकटू शकतात अशा ठिकाणी ट्यूब झाकण्यासाठी धातूच्या वायरची जाळी वापरा. आता आपण हायड्रॉलिक होज कसे तपासायचे यावर चर्चा करू. स्टेप 1. होजला कोणत्याही प्रकारचा क्रॅक आहे का हे पाहून तपासा. होजवर बोट ठेवा आणि हळूहळू होजच्या बाजूने जा आणि किंग्स आणि ट्विस्ट तपासा. होजच्या डायमीटर प्रमाणे बेंड तपासा. हायड्रॉलिक पाईपची तपासणी. स्टेप 1. पाईपला कोणत्याही प्रकारचे क्रॅक आहेत का किंवा काही नुकसान झाले आहे का हे पाहून तपासा. स्टेप 2. किंग, फ्लॅट आणि ट्विस्टसाठी पाईप्स पाहून तपासा. स्टेप 3. पाईपचा डायमीटर नुसार बेंड रेडियस तपासा. पाईपच्या तोंडावर गंज आहे का हे तपासा. पाईप फिटिंगची तपासणी. फिटिंगचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले आहे का हे पाहून तपासा. स्क्रू पिच गेज वापरून थ्रेडची पिच तपासा. आतील काठ आणि बाहेरील काठावर कॅम्फर बसवलेले आहेत यासाठी फिटिंग्स तपासा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आशा आहे की तुम्ही हायड्रॉलिक होज, पाईप आणि ट्विस्ट, किंग्स, मिनिमम बेंड रेडियस इत्यादींसाठी पाईप आणि फिटिंगची तपासणी करू शकाल. व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस एकदम मजेत जावो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आशा आहे की तुम्ही हायड्रॉलिक नली, पाईप आणि पाईप फिटिंग तपासणी करू शकाल. ट्विस्ट, किंग्स, किमान बेड 3G शिकवले असते.